हाय हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया। तर मी आज निघालेले आहे माझ्या ताईच्या घरी आणि तिथं जायचं कारण म्हणजे ना तुम्हाला समजेलच, म्हणजे तिथं ताईच्या घराची वास्तुशांती आहे म्हणून मी आता निघालेली आहे। रेडी वगैरे झाले, ड्रेस वगैरे घातलेला आहे आणि आता तिथे गेल्यानंतरच मी साडी वगैरे वेअर करणार आहे। आता ना गावी जाण्यासाठी फक्त ही एक सॅकच घेतलेली आहे बरं का। ह्याच्यामध्ये तिथे गेल्यानंतर माझे आणि शौर्याचे आहोचे कपडे वगैरे घेतलेले आहेत आणि हे एक पर्स आता निघालेलं आहे। मी शौर्य आणि आहो तिघही निघालेलो आहेत। आता बरोबर सकाळच्या 7 वाजलेले आहेत आणि आता मी निघालेलो आहे गावी आणि शौर्य बघा तुम्हाला बाय करतो आणि मी त्याचा आवाज थोडासा वेगळा येत होता म्हणून म्हटलं आता मी आवाज मोठ केलेला आहे आणि खरंच खूप छान वाटते बरं का गावी जाण्यासाठी। आणि हा ना ताईच्या घराची वास्तुशांती होती त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि थोडासा लेट आलेला आहे काही कारणामुळे, थोडंसं मोबाईलचं काही प्रॉब्लेममुळे बरं का, समजून घ्या। आणि आता आम्ही फायनली येऊन पोचलेलो आहे तडवळमध्ये आणि सकाळी अजून बेकरी उघडली नव्हती। आम्ही आल्यानंतरच बेकरी उघडली बरं का आणि साफसफाई त्यांची चालू होती आणि शौर्यला घ्यायचं होतं मस्का पाव, क्रीम रोल आणि टोस्ट वगैरे घेतलो खाण्यासाठी। मग गावी जाताना म्हटलं आता सकाळी नको, आता फ्रूट्स वगैरे घ्यायला बेकरी आहे त्याच्यातलं थोडंसं काहीतरी घेऊया आणि ताईच्या घरी जायचं आहे, आईच्या घरी जाऊन तिकडं। मग आता आम्ही निघालो आहे सगळं, म्हणजे क्रीम रोल घेतलो, मस्का पाव घेतलो आणि थोडंसं म्हणजे टोस्ट वगैरे घेतलो आणि सगळे मुलांना क्रीम रोल आवडतं आणि थोडंसं केक पण घेतलेला आहे, कप केक। आणि शौर्यला घ्यायचं होता बरं का आईस केक, पण नको म्हटलं आता सकाळी एवढ्या परत आपण सोलापुरी आले की खाऊ म्हटलं। आणि बघा इथे येईपर्यंत ना आमचा तडवळचा गेट पडलेला आहे ट्रेनचा आणि आत्ता 8:30 किंवा 8:45 वाजता एक ट्रेन असते बरं का, मालगाडी। आणि इथं आल्यानंतर आम्ही एक तर बरोबर 1.25 तास किंवा 1.5 तास लागले यायला आणि आता ना टॉप रस्ता झालेला आहे। पहिल्यांदा कसं ना थोडंसं रस्ता खरंच खूप खराब होता आणि याला 2-2.5 तास लागायचे सोलापूरहून ते आमच्या गावी यायला, पण आता बरोबर 1.25 तास ते 1-1.5 तासामध्ये आम्ही येऊन पोचतो। आणि तुम्ही पाहू शकता आता ट्रेन आलेली आहे। शौर्यला खूप आवडतं बरं का ट्रेन आणि बरं झालं एक याच्याने पाहिलं तर ना गेट पडलेला आहे, तर शौर्यला या निमित्ताने तरी ट्रेन पाहायला खूप आवडेल। आणि तो जाईपर्यंत ना सगळे असे त्याचे डबे मोजत होता बरं का ट्रेनचे आणि त्याला खरंच खूप आवडतं। आम्ही येताना ना जास्तीचं करून ना बाईकवरतीच येतो आणि आम्ही आल्यानंतर मी रेडी वगैरे झाले, मी आणि बहीण। आणि इथे बघा थोडासा कच्चा रस्ता आहे, म्हणजे खराब रस्ता आहे। आम्ही रेडी वगैरे झालो आणि आता आम्ही निघालेलो आहे ताईच्या घरी, जवळच आहे बरं का ताईचं घर, 2-3 किलोमीटर अंतरावरती आहे। आणि आलो आम्ही फायनली इथं येऊन पोचलेलं आहे ताईच्या घरी आणि तुम्ही पाहू शकताय ताईच्या घराची वास्तुशांती किती छान झालेली आहे, किती छान असं ना नवग्रहाची पूजा केलेली आहे, होम हवन आणि इकडे पार्वती शंकर अशी स्वामीने अशी खरंच खूप छान अशी पूजा वगैरे करतात बरं का। आणि ताईला वाटलं ही आहे माझी ताई, ह्या ताईचीच घराची वास्तुशांती आहे आणि ताईला वाटलं मी फोटो काढते, मग तिला समजलं की मी व्हिडिओ बनवते, मग ताईचा पचका झाला बरं का। मग तिथून निघूनच गेले, म्हणजे पहिल्यांदा कॅमेरासमोर येणं म्हणजे खरंच कोणाला आवडत नाही बरं का। आणि ताई गेल्यानंतर मी बघा थोडंसं अजून शूट केलेलं आहे आणि खरंच खूप छान अशी पूजा करतात बरं का। आणि आमच्या इकडे बघा सगळे असं ताईला आहेर वगैरे आणला होता आणि मी पूर्ण घराचं व्हिडिओ शूट केला नाही बरं का, कारण भरपूर लोक होते, मी जमेल तेवढं शूट केलेलं आहे। आणि इकडे ताई आणि दाजी बसलेले आहेत, दोघांना आयर वगैरे करतायत आणि भरपूर सारे फोटो वगैरे आलेत बरं का ताईला, म्हणजे गिफ्ट इतकं आलेत ना, एक नाही म्हणलं तरी 25-30 तरी फोटो आलेले आहेत। आणि इकडे सवासने बायकांना जेवायला बसवलंय, पहिल्यांदा कटलं म्हणजे घराची शांती असो पण कुठलाही कार्यक्रम असो ना, तो झाला की नाही मग लगेच पूजा वगैरे झाल्यानंतर लगेच मग सवासने बायकांना जेवायला बसवतात। इकडे मम्मी आहे माझी आणि दोघी वहिनी आहेत आणि ताईच्या दोघी नंदा वगैरे आहेत आणि खरंच सवासने बायका वगैरे जेवायला बसणं खरंच खूप छान वाटतं। आणि आमच्या गावाकडे ना पहिल्यांदा पदरच घेऊन बसतात, मम्मी पण होती पदर घेऊन बसत होते आणि सगळ्यांचं जेवणा वगैरे त्यांना म्हणजे जेवायला वाढायला घेतलेले आहेत। आणि इकडे आहे बहीण माझी पूजा, ती पण असं वरती म्हणजे त्यांना हळद कुंकू वगैरे लावून वरती दांडा वगैरे बांधतात बरं का आमच्या इकडे सवासने जीव घालताना। आणि तुम्ही पाहू शकताय सगळ्यांना मी शूट करते, म्हटलं ना हे कसं काय यूट्यूबवरती असं कसं येतंय म्हणून, म्हणजे ग्रामीण भागामध्ये जास्तीचं माहीत नसते ना, आपल्याकडं कसं सगळंच माहिती गोष्टी असतात। आणि त्यांना दांडा वगैरे बांधून झालं त्यांना लगेच मग त्यांची आरती वगैरे करून घेतलं आणि त्यांना ताटं पण वाढायला घेतलेले आहेत। पण मी
ते जेवणाचा त्यांचा व्हिडिओ शूट केला नाही, कारण आमचे सर आले होते. खूप दिवसांनी माझी भेट झाली म्हणून मी तिथंच सरांशी थोड्याशा गप्पा टप्पा झाल्या माझ्या. मी डायरेक्ट ना मग त्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांना साडी वगैरे असं नेसवतात आणि खरंच खूप छान वाटतं बरं का. आणि डायरेक्टच मी सर्वांना एकसारख्या अशा साडी आणलेल्या आहेत. आणि पाहू शकता हे माझे सगळे टीचर्स आहेत, मी ह्यांच्या हाताखाली शिकले बरं का. हायस्कूलचे टीचर आहेत माझे. आणि अस्मरणीय अशी भेट झाली आणि 15 किंवा 14 वर्षातून आमचे आणि माझ्या टीचरची अशी भेट झाली बरं का. आणि खरंच मला खूप आनंद झाला आहे. आणि मी आल्यानंतर त्यांच्याबरोबर थोडे काही फोटोज वगैरे काढले, कारण भेट झाली की खरंच खूप असं छान वाटतं. आणि त्यांच्याबरोबर गप्पा टप्पा वगैरे झालं आणि सरांचं जेवण वगैरे झाली आणि सर पण गेले बरं का. आणि सर ताईला शिकवलेले शिक्षक आणि मला शिकवलेले शिक्षक एकच आहेत, पण दाजीला शिकवलेले पण तेच आहेत, म्हणून त्यांना आमंत्रण दिलं होतं दाजींनी. आणि इकडे बघा दाजींना ना अंगठी वगैरे मम्मीला अंगठी म्हणजे अंगठी घालतात ना घराच्या वास्तुशांतीला, मग आहेर वगैरे केला मम्मींचा पण. माहेरचा आहेर असतो ना, मग आहेर वगैरे केलेला आहे. आणि सगळे लोक ही पाहुणे रावळे त्यांचं पण आहेर वगैरे झाला. आणि हे आमचे शिक्षक सांगत होते की माझे सर सांगत होते की ह्यांचं यूट्यूब चॅनल आहे, आज व्हिडिओ टाकतात त्यांनी बघा घरी गेल्यानंतर. आणि आम्ही फायनली येऊन पोचलो मी घरी. पण जेवणाचा काय शूट केला नाही बरं का मी, कारण जास्त लोक होते आणि ओळखीच्या ठिकाणी शूट करायला नको वाटतं. मी पहिल्यांदाच एवढ्या लोकांमध्ये ना शूट केलेलं आहे. आणि घरी आल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे होण्यासाठी ना आलं टाकून चहा वगैरे बनवला आणि छोले भिजवले होते आणि छोलेची भाजी बनवायला घेतलेली आहे. आणि हे जार आणलेलं आहे आमचं फिल्टरचं, म्हणजे ॲक्वागार्ड बंद पडलेलं आहे बरं का, 4-5 दिवस झाले, म्हणून विकतचं जार आणलेलं आहे. खूप दिवसांनी विकतचं जार पाणी आणलेलं आहे. आणि ह्याच्यामुळे ना मला तरी आणि घरात सर्वांनाही घसा दुखतो थोडासा, पण आता सगळीकडे हेच पाणी झालं आहे. पण घरातलं नॉर्मल असतं ते थोडंसं आम्हाला हॅबिट झालेलं आहे. आणि ते कसं नॉर्मल असल्यामुळे काही कशाचाही त्रास होत नाही आहे. आणि आता खूप छान असे छोले शिजलेले, त्याच्यामध्ये ना लवंग आणि एक तमालपत्र वगैरे टाकून ना मी शिजून घेतलेलं आहे. आणि हवी असेल तर थोडीशी चहा पावडर टाकायची त्याच्यामध्ये कलर येण्यासाठी आपल्या छोलेच्या भाजीला, पण मी टाकलं नव्हतं. आणि कांदा टोमॅटो वगैरे कट करून घेतला, कोथिंबीर वगैरे, आणि ते मिक्सरला लावून घेतलं. आणि मी भाजीला जेव्हा किंवा काही नसतं ना, मग लगेच असं मी बनवते की म्हणजे काहीतरी छोले आणून ठेवलेले असतात किंवा अख्खा मसूर आणून ठेवलेला असतो, याची लगेच मी भाजी बनवते आणि खूप छान लागते बरं का छोलेची भाजी. पण शक्यतो फ्रीज बनवायचा बेत होता, पण म्हटलं आता गावावरून आल्यानंतर ना मला नकोसं वाटलं. मग हा 2 दिवसाचा मी व्हिडिओ ह्याच्यामध्ये शूट करून बनवलेला आहे. आणि छान असं मी इकडे मिक्सरला लावून घेतलं. आणि छोलेची भाजी पण खूप छान बनते बरं का, तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. आणि मी मिक्सरला वाटून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता एकदम असं बारीक पेस्ट वाटून घेतलेलं आहे. कोथिंबीर वगैरे कट करून ठेवलं आणि लसूण घेतला. मी अगोदरच एका डब्यामध्ये ना लसूण वगैरे सोलून ठेवत असते. आणि लसूण आणि कोथिंबीर मी थोडंसं बारीक खलबत्त्यामध्ये वाटून घेते, ते जास्त मिक्सरला नाही लावत मी. लसूण आणि कोथिंबीर थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटलं ना त्याच्यामुळे थोडंसं चव येतं. आणि तुम्ही पाहू शकता इकडे आपले छोले छानसे शिजलेले होते आणि त्याला मी असं थोडंसं मॅश करून घेते. आणि त्याच्यामुळे ना दाटसरपणा येतो छोलेच्या म्हणजे मॅश केल्यानंतर. आणि एकसारखे सगळं म्हणजे एकसारखे शिजलेले होते आणि खूप छान होते बरं का, तुम्ही पाहू शकता. आणि इकडे ना त्या छोलेची भाजी बनवण्यासाठी रेसिपी घेतलेली आहे. कोथिंबीर घेतलेलं आहे आणि टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट आणि हे छोलेमधून काढलेलं पाणी आहे, गरम पाणी ठेवलेलं आहे मी साईडला, म्हणजे आपलं जेवढं कितपत पाणी पाहिजे ना तेवढं. आणि चवीपुरतं मीठ पण घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय. आणि इकडे ना कढई गरम करायला ठेवली आणि कढई गरम झाल्यानंतर तेल ॲड करायचं 2 चमचे. ह्या भाजीला ना अजिबात कंजूसी करायची नाही बरं का, आपली भाजी एकदम चमचमीत आणि झणझणीत झाली पाहिजे, त्यासाठी ना थोडंसं तेल जास्तीचं वापरायचं. आणि मी कणिक वगैरे तुंबून ठेवली. आणि आज तर पुरीचा बेतच होता, पण नको वाटलं. तिथं पण ताईच्या घरी तिथं जेवण वगैरे भरपूर झालं. उन्हाळ्यात कसं जास्तीचं जेवण जात नाही बरं का, म्हणून इकडे ना लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घेतली, कांदा आणि टोमॅटोची पेस्ट ते पण ॲड केली. आणि थोडंसं एक 2-3 मिनटं परतायचं, जेणेकरून मसाला आपला छान होतो आणि त्याला ग्रेव्ही पण खूप सुंदर येते बरं का. आणि दुसऱ्या शेगडीवर तुम्ही पाहू शकता मी पाणी ठेवलेलं आहे गरम. शक्यतो नसल्या भाज्या बनवताना गरम पाणीच ॲड करायचं आणि खूप टेस्टी होते बरं का छोलेची भाजी. आणि आज मी म्हटलं आता कणिक पण छान भिजली, 1 अर्धा तास कणिक भिजल्यानंतर मी लगेच चपाती पण बनवायला घेते आहे. आणि जास्त करून आता मला जॉबमुळे ना लॉंग व्हिडिओ
अपलोडच करता येईना, वेळ पण भेटेना झालेला. शॉर्ट व्हिडिओ जेवढं टाकण्याचा मी तेवढा प्रयत्न करते, पण लॉंगचं पण प्रयत्न करेन. आणि तुम्ही सगळ्या ताईंना ना मला प्रतिसाद देता आणि माझ्या सगळ्या छान छान असे कमेंट करता. खरंच असं खूप छान वाटतं आणि तुमचा असंच रिस्पॉन्स मला असू द्या आणि तुमचा पाठिंबा माझ्या असं कायम पाठीशी असला ना खरंच खूप छान वाटतं आणि एक मोटिवेशन मिळते बरं का. आणि मलाही असं व्हिडिओ बनवायला ना छान वाटतं आणि तुमचा तेवढं सपोर्ट माझ्यासाठी खरंच लाख मोलाचा आहे. आणि असंच माझ्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करत जावा. आणि तुम्ही पाहू शकता इकडं बॅडगी तिखट टाकलं आणि काळा मसाला टाकलेला आहे आणि कोथिंबीर पण ॲड केली आणि छोले टाकून घेतले शिजलेले आणि थोडंसं गरम पाणी ॲड करायचं. आणि तुम्ही पाहू शकता छोलेची भाजी एकदम सुरेख झालेली आहे आणि याचा स्मेल त्यांना खरंच खूप छान येतं बरं का. आणि शौर्यला खरं तो शौर्य लगेच ओळखतो, मी कुठलीही भाजी बनवू दे ना मम्मा हे बनवली ते बनवली. आणि मी थोडंसं हातावर क्रश करून ना कसुरी मेथी टाकून घेते आणि थोडीशी वरून कोथिंबीर पेरून घेतली आणि कोथिंबीरमुळे आणि कसुरी मेथीमुळे खरंच खूप छान अशी टेस्ट येते बरं का. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि इकडे ना मी भात पण लावून घेते, कारण शौर्यला भात आवडतो. खरं लहान मुलांना भातच आवडतं, त्याला चपाती म्हटलं की नको वाटतं. मग पटापट मी किचन ओटा वगैरे लगेच साफ करून घेतला तिथल्या तिथं, मग जास्तच आपल्याला लोड होणार नाही. पण तुम्ही पाहू शकता इकडे छोलेची भाजी मस्तपैकी अशी शिजली आणि आता ना मी कणिक पण मळून घेतलेली आणि तुम्ही पाहू शकता कणिक छानशी भिजली. आणि आता लगेच चपात्या पटापट करायला घेते आणि इकडे चपात्या बनवते आणि लगेच त्यांना तिकडे ताट वगैरे करते. आहोंना वगैरे भूक लागलेली आहे. पटापट अशा चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि मी पहिल्यांदा ना म्हणजे तव्याला असं आपण कणिक पुसून ना त्याची अशी पाया पडून मी तसं कणिक साईडला ठेवत असते. पहिली चपाती तिथं साईडला आणि पहिल्यांदा कोण जेवल ते जेवण म्हणून. आणि इकडे छानशा अशा मी चपात्या पटापट लाटून घेतल्या आणि तुम्ही पाहू शकता एकदम भाजी पण मस्त झाली. आणि छोलेची भाजी कशी झाली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का. आणि चपात्या पण मी इकडे पटापट बनवून घेते आणि आहोंना आणि शौर्यला बाबांना वगैरे पटापट त्यांनाही जेवायला वाढते. गरम गरम छान लागते बरं का छोलेची भाजी आणि चपाती. आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो ना गरम असं खायला नको असं वाटतं, पण छोलेची भाजी खरंच खूप भारी झालेली आहे आणि स्मेल तरी त्याचा ना खरंच खूप छान येतो आणि मला तरी प्रचंड आवडते बरं का छोलेची भाजी. आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ताईच्या घराची वास्तुक शांती झाली आणि ते कसं जर वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.